नमस्कार मंडळी, मी आपल्या सगळ्यांचा आध्यात्मिक पर्यटक मित्र हरिभक्तीपरायण मनोज महाराज पावसे पद्मावत यात्रा कंपनीच्या माध्यमातून या महिन्यात आमचं प्रारंभ झालेला आहे गुजरात दर्शन तथा श्री क्षेत्र द्वारकाधाम। या द्वारकाधाम तीर्थयात्रा अंतर्गत आज आम्ही येऊन पोहोचलेलो आहे भगवान दत्तात्रयांचे जागृत देवस्थान गिरनार या ठिकाणी। गिरनार या ठिकाणी पोहोचल्यानंतर हा पद्मावती यात्रा कंपनीच्या यात्रेकरूंचा रोपवेचा प्रवास सुरू आहे। त्या दरम्यान आपल्याला या रोपवे बद्दल काही माहिती मिळावी या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवत आहे। हा रोपवे 12 मिनिटांमध्ये आपल्याला पिकअप पासून ड्रॉप पर्यंत एक 12 मिनिटाचा कालावधी या करता जातो। 700 रुपये यासाठी या ठिकाणी शुल्क इथल्या प्रशासनानं या कंपनीनं या ठिकाणी आकारलेलं आहे। अंबिका मातेच्या मंदिरापर्यंत या रोपवेची व्यवस्था आहे आणि तिथून पुढे 3000 पायऱ्या यात्रेकरूंना पायी जावं लागतात अथवा डोलीने जावं लागतं। तिथून पुढे डोलीचं शुल्क 70 आपलं किलो जर वेट असेल, वजन असेल तर त्यासाठी 6000 ते 6500 शुल्क आकारलं जातं। दत्तात्रय भगवंताचंही दर्शन या व्हिडिओच्या शेवटी आम्ही आपल्याला यामध्ये देणार आहोत। त्यासोबत या व्हिडिओमध्ये अंबिका माता मंदिर दर्शन, नाथांचं दर्शन आणि या ठिकाणचे अन्नछत्र आणि हा आजूबाजूचा सुंदर असा नजारा या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। या ठिकाणी अन्नछत्रही 24 तास या ठिकाणी सुरू असतं। भगवान दत्तात्रयांच्या मंदिराच्या बाजूला कुठल्याही बसण्याची व्यवस्था यात्रेकरून करता जास्त नाहीये। छोटासा अशा पद्धतीचा हा परिसर आहे। तिथे 3 ते 4 लोक 1-2 मिनिटं फक्त त्या ठिकाणी बसण्याकरता दिली जातात। खालूनही काही लोक या ठिकाणी पायी यात्रा पद्मावती यात्रा कंपनीच्या यात्रेकरूंची या ठिकाणी सुरू आहे। त्यांच्याही यात्रेला या ठिकाणी आमच्या शुभेच्छा आहेत। आपणही भविष्यामध्ये जर गिरनार येण्याची इच्छा करत असाल तर पद्मावती यात्रा कंपनीच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवरती आमचे पत्रक या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्याचा आपण संपर्क करून या ठिकाणी आम्हाला सेवेची संधी द्यावी। रामकृष्ण हरी, जय गिरनार।